स्वपनीच्या धना बांदिशी कळांतरा कैचे वारू काय होसी व्यवहारा निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव म्हणे स्वप्नीचे सुखते साळ्या जाणे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ध्यानी ध्याता पंढरीराया मना सहित पालटे काया तेथे बोला कैची उरी माझे मी पण झाला हरी चित्त चैतन्य पडता मिठी दिसे हरी रूप अवघी सृष्टी तुका म्हणे सांगो काय एकी वृत्ती हरिमय. ईश्वर कृपा व्हावी लागते महाराज, गुरु कृपा व्हावी लागते. अचानक बदल जीवाच्या ठिकाणी घडून येतो. तुका म्हणे सांगो काय एकाएकी वृत्ती हरिमय. प्रसंग एखादा असा येतो की त्या ठिकाणी जीवनालाच कलाटणी मिळत असते महाराज. पण त्याकरता ध्यानी ध्याता पंढरीराय मना सहित पालटे काया. मन बदलवून टाकतं, शरीर सुद्धा बदलवून टाकतं महाराज. आपण त्याचंच चिंतन करतोय की अंतर्बाह्य शरीराची रचनाच बदलवून टाकतं. ते अशुद्ध असं काहीच ठेवत नाही. काम क्रोध केले घरे रीते, हे विकार शरीरामध्ये तो शिल्लकच ठेवत नाही. द्वैतच संपवून टाकतो महाराज. ते बोला कैची उरे माझे मी पण झाला हरी. माझा अहंभाव जो होता तो सुद्धा हरीच होऊन गेला. चित्त चैतन्य पडता मिठी दिशे हरी रूप अवघी सृष्टी. जिकडं पाहावं तिकडं ईश्वरी तत्वच नजरेला येतं महाराज. भगवंताशिवाय ईश्वरी तत्वाशिवाय काहीच नजरेला पडत नाही. जे जे भेटती भूते ते जाणे जे भगवंते. भगवंताचेच अंश आहेत सगळं. अशी अनुभूती यायला लागते जीवाच्या ठिकाणी. परक कोणी राहतच नाही महाराज. आणि म्हणून तर नाथबाबांना गाढवामध्ये देव दिसलेला आहे. देवाला घेऊन चाललेले तीर्थ, रामेश्वरला काशीहून घेऊन चाललेले तीर्थ गाढवाच्या मुखामध्ये टाकण्याकरता भगवंतच नजरेला आले असेल ना. त्यात ईश्वर तत्वच दिसलं असेल ना. नाहीतर पायी कावडीनं इतक्या मेहनतीनं आणलेलं, इतक्या लांबून आणलेलं तीर्थ सहज कोणी गाढवासारख्या प्राण्याच्या तोंडामध्ये टाकेल का हो. अहो निर्जीव दगड, डोंगरावरचे दगड. नामदेवराव निघाले बाजारात हाट करायला, कपडे विकायला वडिलांच्या आज्ञेनं, आणि सहज झाडाखाली बसले दुपारची वेळ आणि रणरणत्या उन्हामध्ये दगडांकडे पाहता अरे 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 या दगडांना ऊन लागत असेल. एक एक नवा कपडा सगळ्या डोंगरावरच्या त्या दगडांना पांघरून टाकला. रिक्त असताना नामदेवराय घरी गेले महाराज. दगडामध्ये नामदेवरायांना देव दिसला, कुत्र्यामध्ये देव दिसला, माणसामध्ये आम्हाला दिसत नाही हो. परंतु एकदा चित्ताच्या ठिकाणी पंढरीराया बसला, भगवंताचा ध्यास लागला की चित्त चैतन्य पडता मिठी दिसे हरी रूप अवघी सृष्टी. हे समस्त श्री वासुदेवो ऐसा प्रकृती रसाचा ओतला भावो भक्ता माझे राहो ज्ञानी तोची. वृत्तीच पालटते महाराज. संपूर्ण सृष्टी ही भगवतमय होऊन जाते. अर्जुनालाही याची जाणीव व्हावी. अर्जुनाच्या मनात असलेलं द्वैत जावं. हा शत्रू हा मित्र ही द्वैत विचारसरणीच निघून जावी. सृष्टीच्या जळणघडणमध्ये परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय
यासाठी आपण आलो आहे याची जाणीव अर्जुनाला व्हावी, याकरताच भगवंत श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय 6 श्लोक 15 युंजन्नेवं सदात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. यावर भाष्य करताना माऊली 320 क्रमांकाच्या वहीत म्हणतात की जे उन्मनीयांचे लावण्य, जे तुर्येचे तारुण्य, अनादि जे अगम्य, परतत्व अर्थात मन रहित अशा सहज स्थितीचं सौंदर्य आणि चौथा ज्ञानरूप अवस्थेचं तरुणपण होय. आणि जे अनुत्पन्न स्वरूप आहे, जे अमर्याद आहे, ते श्रेष्ठत्व आहे, त्याच्याशी जीवानं एकरूपता साधली असता त्या ठिकाणी फरक असा काही शिल्लकच राहत नाही महाराज. उन्मनीयांचे लावण्य, जे तुर्येचे तारुण्य, अनादि जे अगण्य परमतत्व, त्या परमतत्वाशीच जीव एकरूप होऊन जातो. द्वैत संपत महाराज. सर्वात महत्त्वाचं म्हणजे द्वैत संपत. आणि द्वैत संपलं की संपूर्ण सृष्टी ही ईश्वरमयच होऊन जाते. चित्त चैतन्य पडता मिठी. आतली कुंडलिनी, आतलं जे चैतन्य आहे त्याच्याशी चित्ताची एकाग्रता झाली. तो हृदयस्थ जो बसलेला विष्णू आहे त्याच्याशी ओळख झाली, त्याच्याशी नाड जुडली की चित्त चैतन्य पडता मिठी. दिसे हरी रूप अवघी सृष्टी. भगवंताशिवाय सृष्टीमध्ये दुसरं असं काहीच दिसत नाही, अशी अवस्था त्या साधकाची होऊन जाते महाराज. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.